आहे छान हारी सामना आमची की पाहून साऱ्यांना आता कळाले हो ताकद मैदानात एनसीसी चषक आहे फेमस या नारिंगी मैदानात आम्ही कुठंच नाही चुकत वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 आजच्या दिवसातील हा पहिला सामना होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो आई भवानी मारमलपाडा संघानं आणि घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. चंदनचा संघ आपल्याला विनंती आहे एक एक्स्ट्रा खेळाडू आपण समोरच्या कक्षा दिशेने पाठवायचा आहे. चंदनचा संघ आपला एक प्रतिनिधी बरोबर समोरच्या कक्षा दिशेने पाठवा. मॅचला होते सुरुवात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने केलेला प्रयत्न आणि त्याला NCC B संघाने घेतलेला पुढाकार आणि या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेला ग्रामीण पातळीवरील खेळाडूंना मिळालेली संधी अर्थात नारंगी ग्रामीण धमाका 2025 आणि या संपूर्ण स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग अर्थात लाईव्ह च्या स्वरूपात आपण यूट्यूबवरती पाहू शकता. DBNच्या चॅनलवरती ज्या कोणी अजूनही DBNला सर्च केलं नसेल सर्च करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 2 कॅमेऱ्यानिशी आता याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि जशी जी स्पर्धा पुढे जाईल ना 2 नंतर ड्रोनही येईल आणि अजून 2 कॅमेरे येतील म्हणजे 4 कॅमेऱ्यानिशी याचं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षकांकडे. एक टेस्टिंग आहे, एक मोठी स्पर्धा आता पुढे येणाऱ्या DBNसाठी त्याच्यामुळे त्या स्पर्धेसाठी जे टेस्टिंग केलं जात आहे 4 कॅमेऱ्यानिशी त्याचं लाईव्ह टेलिकास्ट अर्थात थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न केला जाईल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल व्हा. न्यू चंदन सर बदाम आपली ओपनिंग पेअर्स करपंच मैदानावरती दाखल झाले. संघ बरोबर क्षेत्राची रचना तिथे लावली गेलेली आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना न्यू चंदन सर बदाम आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आई भवानी मारमलपाडा या 2 संघादरम्यान आजच्या दिवसातील हा पहिला सामना त्याला होते सुरुवात. आता बरोबर स्क्रीनवरती पाहू शकता आपण चार फ्रेम आहेत सध्या आपण स्क्रीनवरती पाहू शकता. DBNच्या बरोबर स्क्रीनवरती 4 फ्रेम आहेत. एक ड्रोनच्या साह्यानं टिपलेलं आहे विरार शहर असेल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान आहे त्याचं टिपलेलं आहे विहंगम दृश्य. त्याचबरोबर दोन्ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाल्यात. पंच दाखल झाल्यात. ऑल सेट ऑल गो. आजच्या दिवसाला येथे सुरुवात होते. 4 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी हा दिला जाणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं. पहिले षटक हाताळण्यासाठी अमित पाटील सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला संदेश जाधव, नॉन स्ट्रायक एंडला अमर. ही जोडी अनुभव तिकडे आहे. पंचाकडनं होतो इशारा. आजच्या दिवसाला होते सुरुवात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 ग्रामीण धमाक्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू जो हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता आखोटप्याचा चेंडू दिशा थोडीशी भरकटली आणि चेंडू गेला तो वाईटच्या सुरुवात अवांतर धावेने झाली सुरुवात. आखोटप्याचा चेंडू फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्याला सकून चेंडू गेलाय. संदेश जाधव यांच्या बॅटमधनं आजच्या दिवसातील हा पहिला चौकार.
बनशान खेळाडूंचा हा आहे हुमान आहे हुमान आमच्या एकीची ताकद आमच्या एकीची ताकद भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना रंगणार हाय आज पहिला चौकार आलाय बॅटमधून संदेश जाधव यांच्या क्रॉस गेले खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर ऑफस्टमच्या बाहेर आले होते पण फुलरले चेंडू हाताळा गेला होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू हा हाताळला गेला होता आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना स्विच हिट केलाय खरा मिस टाइम झालाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या हो क्षेत्ररक्षक चेंडू हरवून बसले चेंडू लॉस केला गेला डायरेक्ट हिट झालाय. आता पंचाने सांगितलं पाहूया कारण थोडा क्लोज आहे प्रथम दर्शनी तर दिसतोय फलंदाज थोडासा कमी पडलाय की काय पाहूया ऍक्शन रिप्ले जिथे तिसरे पंच पाहतील DRS अर्थात तिसऱ्या पंचानं रिफर केलाय. थोडं पाण्याचा प्रयत्न करतायत काय घडलं होतं त्या चेंडूवरती या चेंडूवरती काय घडलं होतं ते आपण पाहूया. थ्रो ज्या वेळेला आला होता त्यावेळेला यष्ट्यांना डायरेक्ट हिट जरूर झालाय. स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न केला जातोय ज्यावेळेला बॅट ग्राउंड झाले हिट तर जर नक्कीच झालाय त्याच वेळेला नॉट आउटचा इशारा येत असताना थोडंसं कॅज्युअल एफर्ट जरूर होता. आता संदेश जाधव यांनी तेच सांगितले की भावा थोडंसं जोरात धाव कारण इतका कॅज्युअल एफर्ट ठेवून चालणार नाहीये. 2 धावा जरूर होत्या. 2 गोष्टी घडल्या एक तर झेल सुटला धावाची संधी देखील निसटले धावा धावफलकावरती 7 साऊंड आलाय बरोबर एक थोडा रिव्हर्स स्विपचा जो आवडता फटका आहे संदेश जाधव यांचा तो खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता पण कौतुक अमितचं देखील आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय धावा आहेत धावफलकावरती 7. पहिला सामना खेळला जातोय 2 संघादरम्यान. पुन्हा एकदा सज्ज होईल अमित. आकोटाप्याचा चेंडू आहे या चेंडूला नाही सोडणार चेंडूला पाठवले लॉंग एक रिझन मध्ये चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू. थोडंसं बॉडी लाईन म्हणजे शरीराच्या दिशेने चेंडू आत येतोय आणि त्याचा फायदा थोडंसं रिस्टवर पाहिलं संदेश जाधव यांचं चेंडूला पाठवलं चौकार धावफलक धावून पोहोचला 11.
रिव्हर्सचा अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. फील्ड केलंय. एक धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने क्षेत्ररक्षक पोचले होते चेंडूवरती. 2 धावा देखील या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावावरती 2 चौकार पाहिले संदेश जाधव यांच्या बॅटमधनं. संदेश जाधव खेळतात 12 वरती. संघाची धावसंख्या आफ्टर 1 ओव्हर पहिलं षटक संपले बिनबाद 13. मारामलवाडा संघ इथे मैदानावरती खेळतोय आणि जसं आपण चर्चा करतोय 2022ला जर आपण पाहिलं तर जय दुर्गा रायपाडा या टीमनं NCC ग्रामीण चषकाचा विजेता संघ ठरला. 2024ला पाहिलं तर श्रीराम कसरले होता. 23ला सर्वेश्वर चिकलडोंगरी संघ जो विजय ठरला होता. आता बरोबर मारामलवाडा बाजूलाच आहे. संधी त्यांनाही आहे आज चांगला खेळ दाखवून त्या फायनलपर्यंत प्रवेश करणं, ट्रॉफीला जिंकणं संधी त्यांना देखील आहेत. आणि त्याच वेळेला न्यू चंदनसर बदाम तोही संघ प्रयत्न करणार. पहिल्यांदा त्या टॉप 3 मध्ये पहिली प्रायोरिटी आहे क्वालिफाय व्हायचं आहे. क्वालिफाय एक सामना जिंकून आपण क्वालिफायच्या दिशेने जायचं आहे. जी प्रायोरिटी आहे ती प्रायोरिटी जी आहे फर्स्ट प्रायोरिटी की पहिला सामना जिंका, दुसरा जिंका, तिसरा जिंका, क्वालिफायच्या दिशेने जा. गोलंदाजीसाठी जतीन पाटील दुसऱ्या षटक हाताळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केलाय. कट चेंडू चाललाय. जोपर्यंत फील्ड करतील एक धावे चेंडूवरती पूर्ण कॉलिंग केलंय. आणि आज जर पाहिलं तर जसं मी उल्लेख केला होता की आता नारंगी ग्रामीण धमाका आहे. तर धमाका तिथेही होणार, मैदानावरती होणार. DBNची टीम 4 कॅमेऱ्यानिशी आता प्रयत्न करणार आहे या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. आणि त्यावेळेला समोरच्या कक्षामध्ये देखील आज वेगळे आवाज आपण ऐकणार आहोत. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांचा आवाज नेहमीच आपण ऐकतात असे काही आवाज जात नाहीत. शफल केलं होतं ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन खेळण्याचा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये फील्ड केले गेले. एक धावे चेंडूवरती पूर्ण आमच्या कोपरी येथील समालोचक मित्र ते देखील दाखल झाले. धनंजय पाटील दाखल झाल्यात. बरोबर नारंगी ग्रामस्थ क्रीडामंचाच्या मैदानावरती धनंजय आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. धावा आहे धावलकावरती 15. तर नारंगीची स्पर्धा आणि धमाका आहे. तर धमाका इथे समोरच्या कक्षामध्ये देखील करण्यासाठी ते आवाज आपण ऐकणार आहोत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. गेले होते ऑफस्टम्पच्या बाहेर. पण काय झाले अमर पहिल्या षटकातील एक चेंडू खेळले होते. त्यानंतर बराच वेळ 9 सेकंड उभे होते. एक धावा त्यांच्या आता खात्यामध्ये आहेत. अक्रॉस लाईन खेळला. शरीरावरती चेंडू आदळला. जतीनचं कौतुक. या षटकामध्ये कमबॅक करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा केल्यात. कमबॅक तिथे करायचं आहे. आणि कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये एक तर विकेटही घ्यायचं आहे. पण विकेट जरी नाही आला, डब्ल्यू नाही आला, पण ई साठी जायचं. इकॉनॉमिकल स्पेड त्या ताळ्यासाठी सज्ज आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. बराच बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात वाईट बॉल. कारण जसा कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला होता की जरी शफल केलं फलंदाज यासाठी आला तर जी वाईटची लाईन आहे ना ती एकच लाईन आहे जी बरोबर समोर आपल्याला दिसते. 4 फूट 4 इंचाची क्रीज असते. त्याच्यामध्ये 17 इंचाच्या आतमध्ये ती लाईन आहे. ती वाईटची लाईन आहे. त्याच्या बाहेर जर चेंडू गेला तर वाईट चेंडू जो घोषित करतात पंच. धावफलकावरती धावा आहे ते 16. टॉपेट लागलाय. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरती प्रयत्न का केला गेला नाही. इथे ते जतीनही सांगतात की भाई आपको प्रयास करना था. प्रयत्न का केला गेला नाही. या झेल टिपण्याचा निशिकांत होते. दूरवरती आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये फील्ड करत होते. हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला नाही आहेत. एक रन महत्त्वाचे, एक विकेट महत्त्वाचे. तुम्ही पहिला सामना खेळता. सकाळचं सत्र थोडंसं वेगळं असतं. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान आणि सकाळचं सत्र थोडंसं वेगळं बिहेवियर असतं खेळपट्टीचं आणि मैदानाचं. रिव्हर्सिव जरूर आलाय पण समोर आलाय. विशाल पोचतील. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तो. 18 धावा धावफलकावरती येत असताना
दुसरा सामना आजच्या दिवसात इथं होणार आहे त्या दिशेने आपण जाणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरा मॅच शफल केलं फुल घेतलं स्वीप केलं आणि चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा पार. आजच्या दिवसातील पहिला षटकार. वरती सुंदर असा फटका खेळला गेला होता आणि तो चेंडू गेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावा आहे धावफलकावरती 24-24. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहे धावफलकावरती 24-24. तिसरा षटक हाताळण्यासाठी हर्ष एक युवा गोलंदाज आहे. आकुटप्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये फील्ड केलं थ्रो करतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पुढं. एक युवा गोलंदाज आहे यंगस्टर आहे. आज आई भवानी मारंबलपाडा या टीमकडनं तिसरं षटक महत्त्वाचं. जबाबदारी फार मोठी आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा केल्या. मागच्या षटकामध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या आहेत. एक तर पहिलं आव्हान आहे धावांना रोखण्याचं आणि जी जोडी जमले संदेश जाधव आणि अमर या जोडीला तोडण्याचं एक आव्हान तुमच्यासमोर असणार आहे. अमर एक चांगला फटका सिक्सर षटकार पाहिला होता. आकोटाप्याचा चेंडू होता. आले होते हुक करायचा होता चेंडूला. यमी है कोरी सोनी डोरे भगाव से किनारे हर दिन कोनी हर जने गोली चल दो बाधारी मी है कोरी सोनी डोरे भगाव से किनारे
पद्धतीने बाद झाले बघा. आकुटोब्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या बाजूला जिथे स्टिकर असतं तिथे लागला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, थ्रो आला एसटीच्या हातामध्ये आणि धावाच्या स्वरूपात. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं होतं हा बाद. का तर आई भवानी मारंबलपडाला ब्रेक थ्रू पाहिजे होता, विकेट घ्यायचा होता आणि न्यू चंदनसर बदामला आपला नवीन फलंदाज मैदानावरती आणायचा होता. या दोन्ही गोष्टी होत्या आणि दोन्ही गोष्टी झाल्यात. बंटी राठोड नॉन स्ट्राईक एंडला आहेत. संदेश जाधव खेळतात 16वरती 10 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी आता साकारली आहेत. 28 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुणाल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुणाल. ट्वेंटी 28 धावा धावफलकावरती आहेत. किती धावा करायला हव्या. पहिल्या षटकामध्ये तुम्ही 13 केल्या, त्यावेळेला प्रयत्न होता तुमचा 50च्या पार जाण्याचा. 2 षटकामध्ये 24च्या डबल 48, पण आता गाडी 28 वरती थांबले. 28 10 ते 12 धावा 40च्या जवळ पोहोचू शकेल चंदनसर संघ. कोलवाटप्याचा चेंडू होता, कोलवाटप्याचा चेंडू बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. संदेश जाधव एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज बंटी राठोड आलाय. प्रयत्न तोच आहे 40च्या जवळ जाण्याचा आणि आई भवानी मारंबलपडा. आता मागच्या षटकामध्ये जसं 5 धावा गेलेत ना, 4 धावा, मग किंवा या षटकामध्ये देखील ते 4 ते 5 धावा खर्च करून 35च्या आत विदिन 35 रोखण्याचा प्रयत्न इथे ते देखील करणार आहेत. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, गावदेवी वैतीपाडा यामध्ये होईल यानंतर सामन्याची नाणेफेक टॉस. क्रॉस बॅटर फटका जरूर खेळला. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडा थ्रो येण्यामध्ये उशीर केला. थोडासा लेट थ्रो तुम्ही केलाय. फिल्डिंग चांगले केलं, थ्रो थोडासा लेट आला आणि लेट येत असताना या 2 धावा चेंडूवरती पूर्ण 31 धावा धावफलकावरती येत असताना 3.2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. नारंगी ग्रामीण धमाका 2025 पहिला सामना. शेवटचे 4 चेंडू पहिल्या इनिंगचे वाक्य आहेत. मिस टाइम झाले. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपतोय, विकेट. दुसरा गडी बाद. बाहेर हा चेंडूला हाताळला गेलं होतं. खेळण्याचा प्रयत्न बंटी राठोड याने केला. टॉप एज लागला, वर गेला. बघा रिप्ले आपण बघा. कुणालचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ब्लाइंड स्ट्रोक केला होता. कडेला लागला, वर उडाला. यष्टीरक्षक आले आणि त्याने टिपलाय हा झेल. 3 विकेट 3 चेंडूचा खेळ झालाय आणि तिसऱ्या आणि चौथ्या विकेटसाठी एक भागीदारी रचना तेही गरजेचे आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. विपुल पाटील क्रमांक 4 वरती आल्यात, पण आता 4 वरती आल्यात त्यांना 4 मारायचे आहेत किंवा 6 मारायचा आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. जसं मी उल्लेख केला होता की क्रमांक 4 वरती आल्यात, चौथ्या चेंडू फेस करणार आहेत आणि चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि चौकार तुम्हाला मारायचा आहे. या सर्व गोष्टी आहेत. तर कुणालाही आल्यात. आतापर्यंत 4 धावा तुम्ही खर्च केल्यात, पण चौथा चेंडू हाताळताना तुम्हाला तो विकेट पाहिजे, गडी पाहिजे. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक काय जे पडतं. विशाल पाटील पोहोचतील. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. विशाल पाटील पोहोचतील, थ्रो करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे इनिंग मधला. पहिल्या 12 चेंडूमध्ये 24 धावा केल्या होत्या. मागच्या 10 चेंडूवरती 9 धावा आल्यात. लास्ट 10 बॉल ओनली 9 रन. जर आपण टाइमलाईन जरी पाहिली त्याच्यामध्ये वाईड आहेत, बाईज आहेत, रनआउट आहेत, सर्व काही आहेत मागच्या 10 चेंडूवरती. मिस केलं. जो उसळी होती ती उसळीनं थोडंसं बीट केलं गेलं. बघूया स्क्वेअर लेगवरनं काही इशारा झालाय नो बॉलचा.
बिहाइंड द विकेट 3 क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेगच्या पाठीमागे बरोबर 3 क्षेत्ररक्षक होते आणि तेच पाहिलं. या सर्व गोष्टी आहेत. ज्यावेळेला स्क्वेअर लेगचे पंच असतात त्यांच्या उजव्या बाजूला म्हणजे जी लाईन जाते ना, जी क्रीजची बरोबर बॅट्समनची जी क्रीज जाते त्या क्रीजच्या बरोबर पाठीमागे तुम्ही 3 क्षेत्ररक्षक नाही ठेवू शकत आणि तेच ठेवले गेले. त्यानंतर आलाय हा फीट. फील्डचा चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा आरामाने ते पूर्ण करतायत संदेश जाधव. संघाची धावसंख्या 36. संदेश जाधव पोहोचलेत 19 वरती. 13 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी त्याने साकारलेत. सुरुवातीला आक्रमण केलं, मध्ये थोडेसे थांबले आणि त्यानंतर आता शेवटचा चेंडू आहे. एक षटक, 1 नो बॉल आला त्याच्यामुळे थोडंसं लांब गेलं. या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू चौकार आला 40. फुल टॉस बॉल फ्लिक केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत फील्ड करतील. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसरी धाव घेताना गडी बाद झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. संदेश जाधव यांची 20 धावांची खेळी या इनिंगमध्ये आपण पाहिले आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. स्कोर 37. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. नाणेफेकीचा कॉल केला जातो, तिथे आपण जाऊया. शिरगाव स्पोर्ट शिरगाव आणि गावदेवी वैतीपाडा यामध्ये होतोय दुसऱ्या फेऱ्याचा टॉस. आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 आपण पाहतायत. पहिली इनिंग संपले. 37 धावा धावफलकावरती आल्यात आणि स्कोरबोर्डवरती नजर टाकली तर संदेश जाधव यांच्या 20 धावा, 9 धावांची खेळी अमरची, पण त्याच्यामध्ये चेंडू जास्त डॉट केले. अमर यांनी देखील 8 चेंडू आणि 9 धावा केल्या. त्याच्यामुळे एका चेंडू वाटलं होतं हा संघ 48 पर्यंत पोहोचेल, पण 38 पर्यंत देखील नाही पोहोचू शकला. 4 षटकांत 37 धावा आहेत. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ज्यावेळेला पाठलाग सुरू होईल त्यावेळेला समोरच्या कक्षामध्ये हलकासा बदल करूया. समोरच्या कक्षामध्ये दाखल होतील कोपरीतील आमचे समोरचे मित्र धनंजय पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. एक धून ऐकूया आणि येऊया ज्यावेळेला 38 धावांचा पाठलाग सुरू होईल. ग्रामस्थ क्रीडा मंडळाची स्पर्धा म्हटली आणि त्यांची एव्हिबिलिटी असली तर आपल्या या मैदानावरती नेहमीच ज्यांचा आवाज आपण ऐकले आहेत ते प्रशांतजी आदवडे हे देखील दाखल झाले आहेत. त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत ऐकू येणार आहेत. एक हलकासा ब्रेक आहे आणि त्यानंतर 2 समर्थक यांचा आवाज आपल्या ऐकू येणार. धमाका आहे, ग्रामीण धमाका आहे. तर यूट्यूबवरती आता DBN देखील त्या 4 कॅमेऱ्याने धमाका करणार आहेत. तर समोरच्या कक्षामध्ये पण धमाका होणार आहे. 2 समाजक मित्र यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. धनंजय पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. नाणेफेकीचा कॉल केला जातो. आदरणीय प्रकाश पाटील साहेब यांच्या शुभ आपण टॉस करूयात. 40 प्लेचे खेळाडू आहेत आणि टॉस झालाय. टॉस जिंकला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघ. कर्णधार राजू भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हा टॉस जो आहे तो टॉस जिंकण्यात आलेला आहे. डिसिजन काय घेतलं तेही आपण लगेचच त्या ठिकाणी कळवायचं आहे, ती विनंती असणार आहेत. पुढचा मॅच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वैतीपाडा या 2 संघादरम्यान ती महत्त्वाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या आपण पाहिलं तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान आणि त्यावरती सुरू असलेला नारंगी ग्रामीण धमाका
2025 चा आपण पाहिलं तर क्रिकेटचा रणसंग्राम सुरू होतोय आणि आजचा दिवस क्रमांक आपण पाहिलं तर स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला आपण वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून विरारमधील प्रसिद्ध मंदिर आई जीवदानी मातेला वंदन करून सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं स्वागत आहे. नारंगी ग्रामीण धमाका 2025च्या या स्पर्धेमध्ये सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील पहिला मॅच न्यू चंदनसर बदाम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आई भवानी मारंबलपाडा. न्यू चंदनसर बदाम म्हटलं तर प्रत्येकाला आठवण येईल त्या खेळाडूशी कलास्वसी स्वर्गीय संजयजी रिंझड बदामभाई यांची प्रत्येकाला आठवणही होईल आणि त्यांच्याच नावाने आपण पाहिलं तर हा संघ आपल्याला नेहमीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमच्या सोबतीने जॉईन होत आहेत प्रशांत आदवडे सर, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असणारे समालोचक आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तरी गोड आवाज त्यांचा या कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ऐकू येईल. त्यापूर्वी आपण आवाज ऐकलं तर क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर यांचा आवाज ऐकलं सलग 3 दिवसांमध्ये त्यांचा आवाज आपण या मैदानावरती ऐकलेला आहात. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात. पहिलं षटक चंदन. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर फिनिश करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पार. विशाल पाटील बिट्टी यांच्या बॅटमधून सिक्सर. 6. मिनिटात आणि आपल्या मंचावरती सत्यवानजी सापणे यांचं आगमन झालं. सत्यवान सापणे आपलं स्वागत आहे. पहिल्याच बॉलवरती सिक्सर येत असताना प्रशांत सर सुरुवात खूप चांगली केले विशाल पाटील यांनी. दमदार आगाज किया गया. टिप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद और देखिए शॉट समय था बल्लेबाज के पास, उसका भरपूर फायदा उठाते हुए गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. स्वागत नहीं करोगे? जी हाँ, स्वागत हुआ चंदन का. जिस तरह से पहली गेंद शॉट पे थी, हार्ड ट्रैकर थी और दिशान गेंद पर सही नसीहत विशाल पाटिल द्वारा. स्कोर 6 रन. गेंदबाजी कर गेंदबाज अपने बॉलिंग मान पर तैयार है. चंदन बुल टॉस गेंद इसके ऊपर भी प्रहार किया गया. स्कोर लेग पर बॉडी लाइन पर खिलाड़ी उनके पास कोई मौका नहीं. गेंद बॉडी लगे मैच 6 रन. ब्रिलियंट बैटिंग. तालियां बज रही है. बैक टू बैक दूसरा छक्का. ओव्हर द विकेट फिनिश करण्याचा प्रयत्न. पुन्हा मात्र आपण पाहिलं तर लोवर फुल टच बॉल आणि त्यावरती आपण पहिला केलेला हा प्रहार. आघात मैदानावरती विशाल पाटील. माइंडसेट काहीतरी वेगळाच आहे प्रशांत सर, कारण की 38 धाव्यांचं लक्ष आहे. विशालला माहित आहे या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून माझ्यावरती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून सध्या तो मैदानावरती बॅटिंग करतोय. जरी लक्ष 38चं असलं पण सुरुवात जर पाहिली ना, सुरुवात खूप चांगली केल्यात. धमाका या संपूर्ण स्पर्धेचा नारंगी ग्रामीण धमाका आहेत आणि धमाका सध्या आज कोण दाखवणार? सध्या विशाल पाटील दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. बिल्कुल सही कहा आपने. बहुत शानदार बल्लेबाजी कर रहे हैं विशाल पाटिल. अभी छोटी गिनती आंसर पर खेल दिया. स्क्वायर लेग बॉलिंग की तरफ बहुत तेजी के साथ 4 रन. मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी, दे दनादन बल्लेबाजी. मैदान के अंदर पहले 3 गेंदों में बहुत बड़ा धमाका. आइए पुन्हा 10 फटका मात्र कळला गेला. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. विशाल यांचा माइंडसेट आहे जास्त सेटल होऊ द्यायचं नाही गोलंदाजाला, आक्रमण करायचं. जी सुरुवात मात्र मैदानावरती विशालांना मिळालेली आहे तोच विशाल मात्र मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न, पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करतोय. आणि धावा फलकावरती आपण पाहिलं तर 16 धावा 16 ऑन स्कोर कार्ड लगावल्यात. लेग स्टंप पुन्हा मात्र आपण पाहिलं तर शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते आणि बरोबर या बॉलला हिट करत असताना पहिली एसटी या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न मैदानावरती झालेला आहे. विशाल पाटील 3 बॉल चांगले खेळले होते परंतु 4थ्या बॉलवरती क्लीन बोर्डच्या माध्यमातून विकेट डाऊन. गॉम.
पहला विकेट खो दिया है। इस ओवर की अगली गेंद बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज के लिए, बट चंदन के लिए थोड़ी परेशानी। इन्होंने मिडल और लेग स्टंप पर गेंदबाजी की। धनंजय आपको गेंदबाजी कर दी आउट ऑफ द स्टंप, अपने ऑफ स्टंप के ऊपर गेंदबाजी के तब जाकर आपको फायदा में विशाल का विकेट, और उसके बाद ये बिंदी गेंद है। डॉट येणं खूप गरजेचं आहे, निर्धाव चेंडू येणं खूप गरजेचं आहे त्या मॅचमध्ये आणि ते हाताळण्याचा प्रयत्न आता चंदन प्रजापती करतायत या षटकामध्ये. पाठीमागचे 2 बॉल चांगले टाकलेत. हाई बॉल पुण्यात आपण पाहिलं तर समोर खेळलायत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बंटी राठोड उपस्थित आहेत. बॉल फील करण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत बॉल कलेक्ट केलं जाईल तोपर्यंत 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 38चा पाठलाग करायचा होता आणि 38चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती आल्यात. 18 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावल्यात. अजूनही 20 धावेची गरज आहे. 18 बॉलचा खेळ शेष आहेत. प्रशांत सर, न्यू चंदन सर बदाम म्हटलं तर खास करून आठवण येईल त्या खेळाडूची संजय रिंझड बदामबाई. एक स्पर्धा पण केली होती, आठवते का तो आपण पावसाळ्याची स्पर्धा केली होती, खास करून बदामबाई आपल्या सोबत होते. ती शेवी 26चं जे मैदान होतं त्या ठिकाणी आपण एक स्पर्धा केली होती आणि बदामबाई यांच्याशी संपर्क आला होता. पण काही काल असा आला की बदामबाईज आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्या नावानं हा संघ चालू ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून केला जातोय. हे देखील एक विशेष बाब आहे. अगदी बरोबर. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, त्याचबरोबर कोकणातील आमदार शेखर निकम चषक सारखी स्पर्धा त्याने खेळली. त्यावेळेला तिथे तो सातत्यानं येत राहिला. दुसरी महत्त्वाची आठवण तुम्ही सांगितली की ज्यावेळेला पावसाची रबर बॉलची स्पर्धा अगदी 10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, त्याची आठवण या निमित्तानं झाली. आपण सगळे त्या ठिकाणी भरत होता, तुम्ही होतात आणि पावसाची रबर बॉलची स्पर्धेचं आयोजन आपण त्याला आता सध्या मिस करतोय. संजयला अर्थात आपल्याबरोबर सध्या नाही आहे, परंतु त्यांच्या मित्राने न्यू चंदन सर बदामच्या नावानं ही टीम चालू ठेवली, त्यामुळे त्याच्या आठवणीला पुन्हा एकदा उजाळा मिळेल. येस, पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा सेकंड ओव्हर. पहिला बॉल क्लासिकल स्ट्रोक खेळलायत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. फिल्डिंग चांगली झाल्यात. एक सिंगल मात्र येत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती आपण पाहिलं तर 19 धावा. न्यू चंदन सर बदाम संघाला प्रयत्न तो करायचा आहे. जास्तीत जास्त डॉट बॉल त्यांना फेकायचे आहेत, रन त्यांना रोखायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. जर असं काहीतरी झालं ना तर या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी मिळू शकते. रेग्युलरली तुम्हाला डॉट किंवा विकेट घ्याव्या लागतील. यार एब्सोल्युटली राइट, बिल्कुल सही कहा आपने. जिस तरह से ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अच्छा स्ट्रोक खेल दिया. कवर पॉइंट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. विकेट गुच्छे में चाहिए. 1 विकेट आपको मिला है. विशाल जो बहुत आक्रामक लग रहे थे, आक्रामक रवैया अपनाया था पहले 3 गेंदों में, और उसके बाद में ज़्यादा सफल होकर खेलने के बाद जो कोशिश की उसमें उनका विकेट गिर गया. अब और एक विकेट की तलाश में है दुर्गेश. फलकावरती धावा 20 धावा. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. त्या ठिकाणी विकेट किपर बीट झालात. पाठीमागे बॉल चाललाय. जोपर्यंत संदेश जाधव या बॉलला कलेक्ट करतील तोपर्यंत पंच दर्शवत आहेत. 22च्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट. धावा फलकावरती 21. जसं आपण उल्लेख केला की विकेटचा, पण दुसरी गोष्ट महत्वाची की डॉट ज्यावेळी येतात ना त्यावेळी डॉट तुम्हाला मैदानावरती कॅरी करायचे आहेत. अन्यथा हा मॅच जो आहे ना तो मॅच एकाकी आई भवानी मारंबलपट आपल्या बाजूने खेचू शकतायत. डॉट बॉल मैदानावरती पुन्हा फेकण्यात आलाय. व्हाईट बॉल आलाय, थोडा बाहेर निघाला. पंच मात्र दर्शवत असताना एक्स्ट्रा रन. 22 1 विकेट के नुकसान पर है. दूसरा ओवर प्रगति पर. दुर्गेश बहुत बढ़िया गेंदबाजी जरूर कर रहा है आउट ऑफ द स्टंप, लेकिन दिशा पर कंट्रोल होना बहुत जरूरी है इस मुकाबले में. लेग पर एक बिल्कुल बैकअप द हैंड गेंदबाजी कर रहे हैं. अनसाइड पर खेलते आगे गेंद मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. तालियों की आवाज यहां तक आ रही है. बहुत ही प्रसन्न माहौल लग रहा है. आई भवानी मारबल पटबा टीम के खेमे में. स्कोर 24 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर. हर्ष 1 पर खेल रहे, अमित 5 पर खेल रहे हैं. समीकरण आपको बताएंगे जिस तरह से आने वाले वो 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी. 14 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और जीतने के लिए फिलहाल समीकरण 14 रन चाहिए. 14 बॉलचा खेळ शेष आहे. 14 धाव्यांची मैदानावरती गरज असणार आहेत आणि 24ला 1 विकेट आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. हर्ष 2 बॉलमध्ये 1 धाव्यांवरती खेळतायत. अमित त्यांना चांगली साथ देत आहेत. 4 बॉलमध्ये 5 धावा. पुण्यात मात्र एक कडक स्ट्रोक खेळलाय. बॉल चाललाय, तिथून क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. विघ्नेश बॉलला जोपर्यंत फील करतायत तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिल्यात. 25 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण 13 बॉलमध्ये 13 धावेची गरज आहे, परंतु तिथून आता बॉलचा डिफरन्स राहणं गरजेचं आहे, तर या मॅच मध्ये मजा येऊ शकते. जी हाँ, फुल टॉस इसके ऊपर प्रहार. ऑन साइड पर खेल दिया. स्क्वायर लेग पर गेंद के नीचे खिलाड़ी. ये कैच होना चाहिए.
गेंद और बल्ले के बीच चिड़ी ये जंग चढ़ा है क्रिकेट का रंग रंग में भंग 12 गेंदों में 13 चाहिए। कहानी इंटरेस्टिंग बनेगी, मजा आएगा इस मुकाबले में। जैसे कि विकेट के बारे में चर्चा हो रही थी, चल विकेट मिला है। चिक हाल चिक 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 हाल चिक चिक हाल चिक चिक हाल चिक बरोबर 2 षटकाचा खेळ संपला धावफलकावरती धावा आहेत 25 2 गडी बाद। आता समीकरण मैदानावरती पाहिलं तर येणारे बॉल 12 बॉल मैदानावरती असणार आहेत। 2 ओवर के बाद रन संख्या 25, 2 विकेट के नुकसान पर चिक और ये फुटटॉस गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, काफी ऑफ टर्म के बाहर गेंद और स्क्वायर लेग पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात। शानदार कैच, गेंद के नीचे पर खिलाड़ी और कोई गलती नहीं की है। नए बल्लेबाज अमित का साथ देने के लिए कुणाल मेहर। स्कोर 25, 2 विकेट के नुकसान पर 25 पर 2। 12 गेंदों में 13 रनों की जरूरत है। पॉइंट कवर पर खिलाड़ी, स्ट्राइक कवर, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है। अमित सामना करने के तैयार है। गेंदबाजी के लिए गेंदबाज श्रवण, टपकाते उछाल था, गेंद अंदर की तरफ आई, गुच्छे में विकेट। विकेट चाहिए कम बैक करने के लिए न्यू चंद्रसा बदाम टीम के लिए, और इस वक्त श्रवण ने इस मुकाबले में बहुत अच्छा कॉन्ट्रीब्यूशन दिया है। विकेट प्राप्त किया अमित, बैक टू द पेवेलियन। यंग खेळाडू आहे, खास करून आपण पाहिले तर न्यू चंदन सर बदाम संघाचा श्रवण मागच्या 1 ते 2 वर्षांमध्ये या खेळाडूनं या संघामध्ये स्थान मिळवलेत आणि स्थान का मिळवलं तर त्यानं आपला गोलंदाजीवरती असलेली पकड सातत्याने दाखवून दिलेले आहेत। मग वैतरणाच्या विभागामध्ये होणाऱ्या अनेक स्पर्धा ज्यामध्ये चंदन सर संघ बदाम इलेव्हन चंदन सर संघाला पण ज्यावेळी खेळताना पाहिलेत त्यावेळी श्रवण याला दिलेली जी जबाबदारी आहे ना, ती जबाबदारीचं भान ठेवून त्यानं आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे। याही मैदानावरती त्याला तेच करायचं आहे, चांगली षटक टाकायचं, तिथे तुम्हाला विकेट घ्यायच्या आहेत, कमी रन द्यायचे आहेत। श्रवण कांबलेने जर तो कारनामा केला ना तर या मॅच मध्ये परतण्याची संधी आहे असं मी म्हणेन न्यू चंदन सर बदाम संघाला, आणि डेफिनेटली ती संधी तो निर्माण करतो सध्या मैदानाच्या आतमध्ये। 25 3 विकेट के नुकसान पर है और पंकज पाटिल न्यू बैटर मैदान के अंदर आए हैं। गेंद बहुत अच्छी थी, टिप्पा बहुत बढ़िया था, लेंथ बहुत अच्छी थी गेंदबाज श्रवण कांबले की। स्कोर 25 3 विकेट के नुकसान पर पंकज की ऊपर निगाह रहेगी। शानदार मैच मैदान के अंदर है। थर्ड बैट पॉइंट कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी। पंकज के ऊपर दारोमदार विकेट मिला गेंदबाज श्रवण को, कॉन्फिडेंस बढ़ने वाला है, स्टार्ट अच्छा किया है। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, टप्पा खाने के बाद उछालता, दोबारा बाउंस से डलने की कोशिश, गेंद को हुक करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। पंकज का खाता खुला, अब जाकर आंकड़े क्या बता रहे। देखिए एक बार अच्छा ओवर घट रहा है श्रवण कांबले का, 2 गेंदों में 1 रन और बहुत महत्वपूर्ण 1 विकेट। 10 गेंदों का खेल, 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। काटोकी टक्कर मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल। 10 चेंडूचा खेळ शेष आहे, 12 धावींची अजूनही गरज आहे। कुणाल मेहर आता नव्याने आलेले फलंदाज एका बाजूने त्यांनाही पाहता, दुसऱ्या बाजूला पंकज पाटील एक सिंगल घेतली, दुसऱ्या बाजूला गेलेत आणि आता तिथे उभे राहिलेले आहेत। एका गोष्टीकडे प्रशांत सर मी पुन्हा एकदा येईन, या षटकानंतर या बॉल नंतर चर्चा त्या गोष्टीची होणार आहेत। 10 बॉलचा खेळ शेष आहे, 12 धावेची गरज। श्रवण मैदानावरती दमखम दाखवण्याचा प्रयत्न सध्या श्रवण करतोय। पुढचा बॉल, चांगला बॉल टाकलाय, बॅटर कुणाल मेहर बीट होत असताना पाहायला मिळतोय। प्रशांत सर एक चांगली गोष्ट काय मैदानावरती, श्रवण ज्यावेळी गोलंदाजी करतोय त्यावेळी दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर नव्याने आलेले खेळाडू आहेत, जे सेट खेळाडू होते ते मैदानाच्या बाहेर आलेत। समीकरण आहेत 9 चेंडूमध्ये 12 धावीची गरज। और कंधों का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं इस वक्त श्रवण। टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और अपने सही का कि नए बल्लेबाज है, थोड़ा बांध कर रख सकते हैं। सेट होने के लिए समय तो बल्लेबाज के पास नहीं है, लेकिन प्रशंसा करने के श्रवण के अंडर प्रेशर बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। म्हणून म्हटलं एका गोष्टीचं की जिथे 13 बॉल 13, जिथे 14 बॉल 14 होता, तो तुम्हाला डिफरन्स कमी करायचा होता। आता 8 बॉल मध्ये 11 वरती आलाय, हा डिफरन्स कायम ठेवायचा आहे शेवट, खास करून न्यू चंदन सर बदामला। तर दुसऱ्या बाजूला त्या डिफरन्सच्या जवळपासचा खेळ करायचा मैदानावरती आई भवानी मारंबलपाडा संघाला। फटका चांगला खेळलाय, चेंडू मात्र निघून जातो, क्षेत्ररक्षक तैनात। मिसअंडरस्टँडिंग झाला मैदानाच्या आतमध्ये, 2 खेळाडूंमध्ये ताळमेळ नाही पाहायला मिळाला। पैकी सरळ विजित बंटी यांच्या हातामध्ये झालेले आहे आणि फलंदाज पंकज पाटील रनआउटच्या माध्यमातून महत्त्वाची विकेट गमावलाय आई भवानी मारंबलपाडा टीमनं।
पंकज पाटिल ने बनाए 2 रन 2 गेंदों का सामना किया, कुछ अच्छा प्रदर्शन नहीं है आज इनका। रनआउट का विकेट जो इस वक्त टीम बल्लेबाजी करने वाली टीम नहीं चाह रही वही हो रहा है मैदान के अंदर। आई भवानी संघर्ष कर रहे हैं, 28 रन तो बाउंसर के लिए बिल्कुल टीवी हम पर बिजी हो जाएंगे। इंपॉर्टेंट मुकाबला है और 28-4 विकेट के नुकसान पर टीबी अंपायर जी गरज असेल इथे आता संतोष बंधू संतोष पाटिल बंधू अपन वरती या। श्रवण ने बहुत बेहतरीन काम किया, पीछे विकेट कीपर पूरी तरह से सतर्क सावधान थे, तालमेल में कमी आई और उसके कारण धनंजय विकेट गिर गया है। करंट रन रेट और आस्किंग रन रेट के बारे में चर्चा हो जाएगी, जिस तरह से अभी आस्किंग रन रेट बढ़ रहा है। 5 गेंदों का खेल हुआ है। टीवी अंपायर बिल्कुल यहां देखेंगे 28 पर 4। अब चक्कर दिक्कतें थोड़ी सी बढ़ती हुई क्योंकि कंधों का बार बार इस्तेमाल कर रहे थे श्रवण कामले। आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी 34 स्टंप के ऊपर या 5वें स्टंप के ऊपर 7 गेंदे 10। धनंजय मैच में कमबॅक तो जरूर किया है न्यूचंदन सार बदाम टीम ने। नाही मजा येईल हा बॉल जर कशा प्रकारे हाताळला ते आता पंच चेक करतायत मैदानावरती। ऑनफिल्ड अंपायर पाहिलं तर परशुरामजी पाटील गंभीर सर आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मयूरजी मांगेला, हे 2 पंच पाहायला मिळतात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये। सध्या दाखवण्याचा प्रयत्न आपल्या स्क्रीनवरती होतोय। कुछ देर के लिए रुकना पड़ेगा, टीवी अंपायर बिजी हो रहे हैं और संतोष क्या इशारा करने वाले देखने वाली बात है। टिप्पा खाने के बाद उछाल था, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी, नो बॉल, कहानी बंदी है। नो बॉल का इशारा, तो ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी, आंकड़े भी बदलने वाले हैं। रनआउट तो विकेट, रनआउट का विकेट मिलेगा, लेकिन एक बॉल आपको दोबारा डालने तो है क्योंकि नो बॉल है। 29 for 4, क्या कहानी है आज के दिन का। ये पहला मुकाबला कमाल का, पैसा वसूल हो रहा है, उसमें कोई संदेह नहीं है। 29ला 4 विकेट। मैदानावरती नो बॉल आलाय, गोलंदाज तयार। श्रवण पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे स्ट्रोक खेळलाय, चेंडू मात्र पर्यंत निघून जातो। क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत, एक कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी व्हायचे आहेत, परंतु क्षेत्ररक्षक ऋणय घाटाल चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळालेत। एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय। मागे काय घडलं या गोष्टी नाही पाहायच्या आहेत, आता काय करायचं आहे ह्या गोष्टी पाहायच्या आहेत आणि त्या श्रवण कांबळे अद्यावत करतो मैदानाच्या आतमध्ये। येणारे बॉल आहेत 7, करायचे आहेत 8, 7 आणि 8चा हा खेळ मैदानावरती रंगलेला प्रशांत सर आपल्याला पाहायला मिळतोय। एक चांगला बॉल टाकायचा आहे तो गोलंदाज श्रवण कांबळे यांना आणि तो प्रयत्न करतायत ते। और विकेट के ऊपर खड़े रख के बल्लेबाजी भी करनी होगी कुणाल और जतिन को। इस ओवर की अगली गेंद राइट अप और 2 विकेट, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, डगआउट में तालियां बज रही, इसका मतलब है रन बल्लेबाजों के लिए आ रहे मिस्टर इट्रा से 7-7। अब मजा आएगा, कहानी इंटरेस्टिंग। एक अच्छी गेंद डालनी है लेकिन काफी ऑफ टाइम के बाहर गेंदबाजी कर रहे हैं। अभी तक इन्होंने कंधों का इस्तेमाल किया था, अलग रणनीति। कप्तान साहब आए अपने गेंदबाज के साथ चर्चा करने के लिए, बल्लेबाज चर्चा कर रहे हमारे साथ चर्चा करने के लिए। धनंजय 7-7 ची गरज आहे आणि जसं आपण चर्चा सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये करतो तसं आपण मैदानावरती विचार केला। बंटी राठोड स्वतः श्रवण कांबळे यांच्या जवळ आलेत, बॅटरी जाण्याचा प्रयत्न केला, कुणाल जतीनच्या अगदी जवळपास जाण्याचा प्रयत्न त्यानेही केलेला आहे। पाहूया शेवटचा बॉल। ओ पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कहाणी काय आहे, हा दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहे मैदानावरती आता जाणवू लागले। गोलंदाज आपण पाहिलं तर श्रवण यांच्यावरती आणि त्या दबावामध्ये आता गोलंदाजी सुद्धा मैदानावरती करतोय। धावावरती 32, आधी तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहेत, अशा प्रकारच्या धावा देणं मैदानावरती निर्णायक ठरू शकतोय आणि तेच निर्णायक ठरतंय। जब 12 गेंदों में 13 रनों की जरूरत थी तब धनंजय इन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की, लेकिन जब 7 गेंदों में 8 रनों की जरूरत थी तब ज्यादा वेरिएशन करने की कोशिश की गई है। इस ओवर की अगली गेंद, ये बढ़िया लाइन है, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई है। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति 2 मिस्टर स्टा और आंकड़े क्या बता रहे, 6 गेंदे 6 रनों की जरूरत है। आई भवानी और न्यू चंदन सर बदाम के बीच आज के दिन का एक रोचक दिलचस्प मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। दारगी ग्रामीण धमाका 2025 चैंपियन बनने की बिल्कुल जो तैयारी है दोनों तरफ से हुई है, लेकिन एक अच्छा मैच दर्शक जो देखना चाह रहे हैं वही मुकाबला बीच मैदान पर है। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, विस्तार बेहतर करना होगा और अपनी मंजिल की तरफ जाना है।
अगदी 6 चेंडूमध्ये 6 धावेची गरज आहे. यानंतर होणारा मॅच त्याच्याकडे देखील लक्ष दिलं जाईल. एका बाजूला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल गावदेवी वैतीपाडा. या दोन संघादरम्यान मॅच क्रमांक 2 खेळवला जाईल. त्यानंतर मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जन्नत बॉईज कातकरीपाडा हा संघ असेल. V24 चंदनसर या संघासोबत ही लढत पाहायला मिळेल. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी वर्सेस आई ग्रुप परेडपाडा याच्यामध्ये मॅच पाहायला मिळेल. आणि अंतिम सामना रंगेल NCC नारंगी बी वर्सेस जयदुर्गा रायपाडा. एकूण 10 संघ जे आहेत ना ते 10 संघ तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. आणि त्यामधली सध्या सुरू असलेली पहिली लढत आहेत. पहिल्याच लढतीमध्ये आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 6 धावेची गरज आहे. पहिले 2 दिवस थोडं वेगळे होते. कालचा दिवस पाहिलं तर वैतरणाचे बीचे संघ पाहिलात. पहिल्या दिवसामध्ये वैतरणाचा एचा संघ पाहिलात. तिथे आपण वाघोबा जांभूलपाडा संघाला चांगला खेळ करत असताना पाहिलात. कालच्या दिवसामध्ये आपण वैतरणा बी मधून सुमित 11 फणसपाडा या संघाला चांगला खेळ करत असताना पाहिलेला आहे. तर आजच्या दिवसामध्ये चंदनसर विभाग आणि या ग्रामीण क्रिकेटमधलं खरं अर्थानं आपण पाहिलं तर आज 10 संघांमधलं हे द्वंद्व युद्ध मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. स्वतः विजित विचारे बंटी येत आहेत गोलंदाजीवरती. विजित विचारे बंटी समोर आपण पाहिलं तर जतीन पाटील 6 मध्ये 6 रोखायचे आहेत. पहिलाच बॉल बॅटची एज घेत असताना चेंडू पाठीमागे चाललाय. विकेट किपर थोडेसे क्लोज होते आणि बॉल मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. मिल्टा दाबा 4 पहिल्याच बॉलवरती मचिनी डेट चौकार. बाकी का 7 मिला टप्पा खाने के बाद उछालता. गेंद में कोई खराबी नहीं थी. ऑन सेट पर गेंद को खेलना चाहते थे, कंट्रोल में नहीं थे जतीन पाटिल. एक्शन रिप्ले देखिए बड्डी बेल लाइव पर. क्रीज के कोने का इस्तेमाल, बहुत अच्छी गेंद थी. उछाल था, अकुड़ पोजीशन में थे बल्लेबाज, लेकिन करे तो क्या करे. बल्ले का बाहरी किनारा लगा. हंसते हंसते कट जाए रस्ते. गेंद बॉडी रन के बाद 4 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हा बॉल ज्यावेळी बॅट चेंज घेतली त्यावेळी विकेट किपर बंटी राठोड यांच्या गदी मस्तकाला दस्तक देत हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. 4 धावा तिथे मिळाल्यात. आता समीकरण आपण पाहिलं तर 2 धावेची गरज. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 5. जतीन पाटील योग्य वेळी तो चौकार म्हणावा लागेल. पुढचा बॉल विजित पुन्हा तयार. स्लोवर वन हाताळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मैदानावरती फेकलेत. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. स्लोवर वन बॉल टाकण्याचा प्रयत्न प्रशांत सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. हे समीकरण उलट असतं तर आणखीन मजा आली असती, पण 4 मध्ये 2 करायचे आहेत. तुम्ही डिपेंड करू शकताय. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जी अभी भी मैच समाप्त नहीं है और गेंदबाज को मैं जानता हूँ आखिरी 7 तक लड़ते हैं. विजित विचारे 4 गेंदों में 2 रनों की जरूरत है. अब आना गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच. और दोबारा मौका था. एक बार नहीं 2 बार मौका था. ये कैच आपको लपकना था, नहीं तो रन आउट करने का मौका था नॉस्टा करेट पर. विजित ने दोनों मौके छोड़े हैं. 3 गेंदों में 1. अब कहानी थोड़ी फंसती हुई गेंदबाजों के लिए. पहा ही संधी तुमच्यासाठी उपलब्ध होती. त्या ठिकाणी खास करून विजित स्वतः होते. हा कॅच घेणं गरजेचं होतं. समीकरणमध्ये चेंजेस असतं, प्लस नवीन खेळाडू नवीन बॅटर मैदानावरती येऊ शकले असते. मार्मलपाडाचा डगआउट खुश आहेत. त्यांना माहीत आहेत या झेलचं महत्त्व खूप मोठं असणार आहेत आणि ते पाहायला मिळालेले आहेत. येणारे बॉल 3 बॉलमध्ये रन करायचे आहेत. 1 गोलंदाज तयार विजित. स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न. योग्य फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर पहिला सामना आजच्या दिवसातील मॅचला विन होत असताना सामना जिंकलाय टीम आई भवानी मारंबलपाडा संघानं. आणि पहिल्या सामन्यामध्ये पराभवाच्या छामध्ये जावं लागलंय ते न्यू चंदनसार बदाम या संघाला. हार्डलक टीम न्यू चंदनसार बदाम आणि अभिनंदन सर आहे आई भवानी मारंबलपाडा संघ विशाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. लेकिन मैच बहुत बढ़िया रहा. दोनों टीमों ने अच्छा प्रदर्शन किया. आखिरी 7 तक लड़ने की कोशिश की. बाकी का साथ नहीं मिला विजित विचारे को. और जो टप्पा खाने के बाद उछाल था, गेंद चली गई थी थर्ड पैट बाउंड्री की तरफ बाहरी किनारे थे भी. वहाँ एक बार फिर मैच पूरी तरह से अपने पक्ष में किया था आई बाबा टीम ने. आई बाबा ने 1/6 विकेट. कांग्रेचुलेशन. ये विरार सिटी आपके स्क्रीन पर है. और बहुत ही शानदार मैच के साथ आज के दिन की शुरुआत हुई है. नारंगी ग्रामीण धमाका 2025. नारंगी का खूबसूरत मैदान. आप आज में सफेद बादल धूप खिली हुई है और प्रसन्न माहौल यहाँ बना हुआ है. धीरे धीरे टीम मैदान के अंदर आ रही है. शिरगांव और उनके खिलाफ टीम होगी वैतीपाड़ा. संदेश यादव के 20 नॉट आउट. 14 गेंदों में अमर 9 रन. बंटी के 2 रन. उसके बाद में विशाल पाटिल ने स्टार्ट चक्कर के दिया था. 4 गेंदों में 16 रन. अमित के 6 रन. जतीन पाटिल ने मैच समाप्त किया. नॉट आउट रहे 6 पर. इस मुकाबले में कुणाल
1 ओवर 9 रन, एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता। जतिन पाटिल 1 ओवर 11 रन, हर्ष 1 ओवर 3 रन, बहुत बढ़िया गेंदबाजी, और चंदन प्रजापति 1 ओवर 18 रन बहुत महंगे साबित हुए हैं। तो मैन ऑफ द मैच इस प्रतियोगिता में विशाल पाटिल मैन ऑफ द मैच।